हाय फ्रेंड्स, तर कसे आहात? परत मी तुमच्यासाठी एक छान असा व्हिडिओ घेऊन आली. व्हिडिओचा विषय तुम्हाला आवडणारच. विषय असा आहे आज की आताच्या काळात बऱ्याचशा गोष्टी ह्या इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल आणि मशिनरीच्या थ्रू व्हायला लागल्यात. आधीच्या काळामध्ये आणि आताच्या काळामध्ये खूप काही आपल्याला डिफरन्सेस दिसून येतात. आताचे जे काही काम वगैरे होत असतात आपल्याला ते मशिनरीच्या थ्रू मध्ये होत असतात. बऱ्याचशा काही गोष्टी बऱ्यापैकी म्हणजे बऱ्याचपैकी आपण त्या गोष्टी आपण मशिनरीच्या थ्रू मध्ये करत असतो. तर आजचा विषय असा आहे की इलेक्ट्रिक ब्रश हा आताच्या काळात बरेचसे लोक यूज करतात. तर तो वापरायला पाहिजे की नाही वापरायला पाहिजे आणि कसा वापरायचा त्याचा आज रिव्ह्यू पण मी तुम्हाला देणार आहे. तर पहिला मुद्दा आपण त्याचा फायदा बघून घेऊ. इलेक्ट्रिक ब्रशचा फायदा काय असतो. आपला जो रिव्ह्यू हा लहान मुलांसाठी, तर मी त्याचेच फायदे सांगते. तर लहान मुलांसाठी जर तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरत असेल तर त्यासाठी एक चांगल्या प्रकारे त्यातली तोंडातली जी काही घाण असते, प्लेग असतो, तो सगळा क्लीन होतो आणि चांगल्या स्वच्छता आपल्याला मिळते. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की एक मुलांना विशिष्ट टायमाची सवय लागते. म्हणजे आता ते इलेक्ट्रिक ब्रश असल्यामुळे ते टायमर सेट असतो. तर टायमर सेट असल्यामुळे एक योग्य वेळेपर्यंत तो आपल्या तोंडातली क्लिनिंग वगैरे करत असतो. तिसरी गोष्ट म्हणजे आता नवीन ब्रश असे डिझाईन मध्ये येत असतात. तर लहान ते ब्रश करायला जरा जास्त आवडतं. तर तो एक फायदा असतो. आणि दुसरी गोष्ट आपण आता बघायला गेलं तर जसं फायदा असतो त्या गोष्टीचा नुकसानही असतात. तर नुकसानाची गोष्ट अशी आहे की जर तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरत असणार तर ते ब्रशाची बरेच पॅरेंट्स लोकांनी त्याची खात्री करायला पाहिजे, त्यांची देखरेख करायला पाहिजे. ते कशा प्रकारे ते ब्रशला हाताळताय, कशा प्रकारे ते ब्रश करतायत, तर त्या गोष्टीची काळजी तुम्ही पालकांनी घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याचशा मुलांसाठी इलेक्ट्रिक ब्रश हा घातक पण असू शकतो. कारण की घातक म्हणजे जीवापासून घातक नाही म्हणू शकत मी. तर ते जे ब्रशचे जो वापर असल्यामुळे ते हिरड्यांचे त्रास बऱ्याच जणांना आढळतो लहान मुलांमध्ये. की तो ब्रशची जी टायमर वगैरे असतो किंवा त्याची पॉवर असते ती कमी जास्त असल्यामुळे तो आपल्या हिरड्यांना त्रासही देऊ शकतो. प्रत्येक मुलाचा नाही पण काही मुलांना तो आढळून येतो. तर ते असल्यामुळे जर तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश तुमच्या मुलांसाठी वापरत असणार तर तुम्ही 3 पेक्षा जास्त मोठ्या मुलांसाठीच तुम्ही इलेक्ट्रिक ब्रश वापरावं, हे देखील कंपनी सांगते. लहान मुलांसाठी इलेक्ट्रिक ब्रश वापरू नये, त्याच्यासाठी तुम्ही मॅन्युअल ब्रशही वापरा. म्हणजे तोच ब्रश लहान मुलांसाठी योग्य असेल. इलेक्ट्रिक ब्रश वापरू नये कारण की तेवढा त्यांना समज नसते किंवा त्यांना ती पद्धत हाताळायची कशी ते माहिती नसतं. तर तो ब्रश तुम्ही 3 वर्षापेक्षा मोठ्या मुलांसाठीच वापरा, लहानांसाठी वापरू नका. तर आजचा आपण एक रिव्ह्यू घेणार आहे की तो इलेक्ट्रिक ब्रश कसा काम करतो किंवा कशा प्रकारे तो चालतो. तर आपण त्याच्याशी रिव्ह्यू घेणार आहेत. चला तर आजचा रिव्ह्यू बघून घेऊया, मग तुम्हाला डेमो दाखवते मी की कसा यूज करतात. हा आहे सॅनचा ब्रश जो आपण गर्ल्ससाठी यूज करू शकतो. आणि हा ब्रश आहे पूर्णपणे इलेक्ट्रिक ब्रश आहे जो आपण लहान मुलांसाठी यूज करू शकतो. किड ब्रश हा. तर तुम्ही बघू शकता याला. तर कसा आहे, याच्यात 2 कलर असतात. एक ब्ल्यू कलरचा असतो जो स्पायडरमॅनचा असतो आणि हा एक आहे गर्ल्ससाठी जो तुम्ही बघू शकताय कसा आहे. तर याच्यामध्ये 2 ब्रश दिलेले असतात. एक एक्स्ट्रा दिलेला असतो तुम्हाला, जे ते तुम्ही चेंजेस करू शकतात. हा त्यांच्या बाहेरूनही त्यांना कव्हर लावलेला आहे. तर वरून तर आहेच. तर हा आहे आपल्याला वरचा एक तो पण एक्स्ट्रा जो आपल्याला कंपनी प्रोव्हाइड करते. आणि हा आहे आपल्याला एक ब्रश जो आपल्याला दिसतोय. तर हा ब्रश तर तुम्ही हा ब्रश बघू शकताय जो आपण अनबॉक्सिंग केलेला आहे. आणि खालचा भाग जर तुम्ही बघितला तर हा तुम्हाला खूप जाडसर भाग बघायला भेटतोय वरच्या भागापेक्षा. कारण की इथं सेल आहेत म्हणून हा खालचा भाग वजनालाही जड लागतोय. तर तुम्ही इथं एक्स्ट्रा ब्रश तुम्हाला दिलेला आहे जो तुम्ही चेंज करू शकता. जर समजा हा ब्रश तुमचा खराब झाला तर तुम्ही हा नवीन ब्रश तुम्ही तिथे ऍड करू शकता. त्याला सिम्पली राऊंड करायचंय असं आणि हा ब्रश लगेच निघून जातोय आणि दुसरा ब्रश तुम्ही त्याला ऍड करू शकतात. बघू शकता इथं पॅक करून ठेवलंय त्यांनी की लहान मुलांना ओपन करता यायला नको म्हणून. तर आता हा आपण चालू करून बघूया तर कसा होतोय. तर मे बी तुम्हाला हातामध्ये असल्यामुळे व्हायब्रेशन समजणार नाही की कसं आहे काय, पण मी तरीही ट्राय करेल की तुम्हाला व्हायब्रेट कसा होतोय ते दाखवायला पाहिजे. तर खाली एक बटन दिसत असेल तुम्हाला, तर हे त्यांनी बटन दिलेलं आहे. आता मी हे बटन चालू केलंय तर एक व्हायब्रेट तो होतोय. जर तुम्हाला दिसत नसेल तर मी अजून परत खाली जमिनीवर ठेवून तुम्हाला दाखवणार. तरी मी आता हे बटन बंद केलं की आपोआप बंद होतं. तर तुम्ही या ब्रश तुम्ही लहान मुलांचे दात क्लीन करण्यासाठी हा ब्रश
वापरत असणार तर हा याच्यामध्ये टायमर सेट असल्यामुळे तो तेवढा वेळपर्यंत आपोआप काम करेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कुठला बघायला आवडेल तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. तर मी जर मला पॉसिबल असेल तर मी ते बनवणार, नसेल तर मी त्याचा रिप्लायही देणार जो कोणी मला कमेंट करेल त्या गोष्टीवर. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय, थँक्यू.